तुला माहितीये लहानपणी आम्ही इथेच पोहायचो. काय होत असेल इथे? किती मजा येत असेल ना. मजा. हे आवडीचं चिंचेचं झाड होतं आणि याची चिंच ना कधीच आंबट नाही लागली. बघ खाऊन बघ. गणेश थांब. खूप मजा आली मला ही बाग फिरून. तू एवढं लहानपणीच्या आठवणी सांगितल्यास, पण तू कॉन्स्टंटली खुश नव्हतास. नक्की तुला झालं काय? तुझ्यासाठी ही बाग एक सुंदर जागा आहे ना. माझ्यासाठी फक्त जागा नाही तर माझं लहानपण आहे. ते आपण मगाशी चालत आलो तिथेच आम्ही लपंडाव खेळायचो आणि आईने कधी मारलं तर मी इथे येऊन बसायचो एकटाच रडत. आणि ते तू कशी चॉकलेट आणून देतेस गोड गोड, तसंच हा चिंचेचं झाड आम्हाला गोड गोड चिंच द्यायचं. आणि ते चिंच घेऊन आम्ही शाळेत जायचो, कारण की शाळेत नको मार खायला म्हणून टीचर लोकांना देऊन आम्ही ते मार कमी करायचो आमचा. ह्या जागेवर नुसते आठवणी नाही आहेत ग, माझं अख्खं लहानपण आहे. ज्या नदीमध्ये तू दगड टाकलीस ना, त्या नदीने मला फक्त पोहायला नाही शिकवलं तर नव्याने उभं राहायला शिकवलं. तिने शिकवलं की थेट वाहत जायचं, कोणी कितीही दगड मारू दे पण आपण समतेने पुढे जायचं. अगं ही फक्त बाग नाहीये आणि हे सगळं आता नाहीसं होणार. नाहीसं? हा, कारण उद्यापासून ही गोड चिंच आपल्याला खायला नाही मिळणार. नाही तो आंबा, नाही ते लपायला झाड आणि ती नदी. आणि असणार तर माझ्या ह्या फक्त लहानपणीच्या आठवणी. कसं विसरू मी हे माझं बालपण.